आज आईने बनवली थंडीसाठी एकदम स्पेशल झणझणीत अशी रेसिपी. तशी तिला स्वयंपाकाची आवड आहेच आणि स्पेशली आज झणझणीत असा ठेचा आणि मक्याची भाकरी बनवली. त्यासाठी सगळ्यात आधी सगळ्या मिरच्या खोडून घेतल्या छानपैकी आणि नंतर तव्यामध्ये भाजून घ्यायच्या. सुरुवातीला तेल न टाकताच मिरच्या छानपैकी खमंग भाजून घ्यायच्या. त्यानंतर तेल टाकायचं. आता हा ठेचा बनवताना शक्यतो लोखंडाचा तवा किंवा कढई घ्यायची. त्याच्यामुळे ठेचाला एकदम छान अशी चव येते. आता छानपैकी मिरच्या भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण पण टाकून घ्यायचा. लसूण छानपैकी भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपले शेंगदाणे टाकून घ्यायचे भाजलेलेच आणि छानपैकी सगळं परतून घ्यायचं. एकदा थंड झाले की त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि छानपैकी ठेचा आपला खलबत्त्याने छानपैकी कांडून घ्यायचा. मस्तपैकी वाटून घ्यायचा. थोडासा जाडा-भरडाच ठेवायचा आहे. आता हा आपला ठेचा तयार आहे. ह्याला फोडणी द्यायची गरज नाही, काही नाही. बरेच दिवस राहतो हा ठेचा. आता तिने बनवली ह्यासोबत मक्याची भाकरी. मक्याची भाकरी बनवण्यासाठी मक्याचं पीठ छानपैकी आपल्या भाकरीसारखं मळून घेतलं आणि छानपैकी मक्याची भाकरी भाजून छान तयार झाली. चवीला एकदम छान लागतो मक्याची भाकरी आणि झणझणीत असा ठेचा. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा.